कोण आहे? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्माला जाणतो तो प्रत्यक्ष ब्रह्म असतो. म्हणजे एक ब्रह्मवेत्ता जेवला की त्यानं हरिहर दोघेही तृप्त होतात. महादेवही तृप्त होतो आणि महाविष्णूही तृप्त होतो. हे दोघही तृप्त होतात. नाथ महाराज म्हणतात, ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. असे अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी जेव घातले तरी भगवंताचं नामस्मरण करणाऱ्याच्या बरोबरीने ते येऊ शकत नाहीत. एवढी नामधारकाची ताकद आहे. आणि लोकांना माहित असल्यामुळे आपल्या गावातून जेव्हा दिंड्या जातात तेव्हा लोक काय म्हणतात, एक तरी वारकरी आपल्याकडे जेवला पाहिजे. त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे की एका वारकऱ्याला जेव घातलं, एका नामधारकाला जेव घातलं, एवढ्या हजारो लोकांना जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. आपण बाजूला आलो होतो यावरून की वारीला जाणारी जी मंडळी आहे ती काय करतात, काही कारण असतात, मात्र श्रद्धेनं जाणारा जो आहे तो वेगळा आहे. नाथ महाराज म्हणतात, वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाई नेमे पंढरीची चुकोने दितो वारीसी, आषाढी कार्तिकी सदा नाम गाई मुखी, एका जनार्दनी करी वारी धन्य तो चिबा संसारी. या जन्मामध्ये जगात आल्यानंतर जो पंढरपूरची वारी करतो तो धन्य. म्हणजे मला सांगायचंय काय, परमार्थ करणारा, नामस्मरण करणारा, वारीला जाणारे हजारो लाखो लोक आहेत, मात्र भगवंताचं नामस्मरण करता करता